स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया। मी स्वच्छता महाराष्ट्र माझे नाव कृष्णा प्रमोद सदापुरे। मी सावजीराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इवरखेड येथे इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे। मित्रांनो, आता नुकताच झालेला सण म्हणजे हरतालिका। त्या हरतालिका सणाला नेमकं काय होतं तर भरपूर महिला या सणाच्या दिवशी पूजा करतात, सर्व वनस्पती गोळा करतात, त्या वनस्पतीने भगवंताची त्या ठिकाणी पूजा करतात। पण नेमकं काय होतं, हे पूजा आटोपल्यानंतर जे निर्माल्य आहे ते मात्र आपण एखाद्या नदीमध्ये, ओढ्यामध्ये किंवा तलावामध्ये सोडून देतो। ही आपली मान्यता आहे की ते निर्माल्य जलामध्ये सोडून द्यावं। पण याने काय होतं तर ते पाणी तर दूषित होतंच, त्यासोबत भरपूर रोगराई सुद्धा वाढतात। ते दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी भरपूर ठिकाणी कामही चालतं। काही वेळा असं होतं की ते दूषित पाणी आपल्याला डायरेक्ट पिण्यामध्ये येतं, त्याने भरपूर रोगराई पसरतात। मग हे न करता आपण जर ज्या प्रकारे महालक्ष्मी बसतात, पहिल्या दिवशी बसतात, दुसऱ्या दिवशी जेवण होतं, तिसऱ्या दिवशी उठतात, तर उठल्यानंतर त्यांचं जे निर्माल्य आहे ते त्या ठिकाणी आपण जमिनीमध्ये गड्डा करतो आणि त्यामध्ये रोवून टाकतो। त्याचप्रमाणे हरतालिकेचं जर आपण केलं, ते जे निर्माल्य आहे ते जर आपण घेतलं, एखाद्या ठिकाणी जमिनीमध्ये गड्डा केला आणि ते रोवलं तर तिथे ते डिस्ट्रॉय सुद्धा होईल।